नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. जालना शहरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर स्वतः हजर झाले असताना 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. परिस्थिती बिघडू नये म्हणून आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन मध्यस्थी केली आणि वाद शांत केला. जालना शहरात मुसळधार पावसानंतर कोठारी नगर, जुना जालना आणि इतर भागात घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. या पाहणीसाठी आमदार अर्जुन खोतकर सोमवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. यावेळी 2 स्थानिक गटांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. आमदार खोतकर यांनी स्वतः मध्यस्थी करून गटांना शांत केलं. घटनास्थळी उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी तातडीने स्वच्छता आणि नालेसफाईसह आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. नागरिकांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून आमदार खोतकर यांनीही मदत लवकरच मिळेल असं आश्वासन दिलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी. काल झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं. माझ्यासोबत मी जालना जिल्ह्यातील काजळे या शिवारामध्ये आहे. सोयाबीन आलेलं पीक हे काढणीला आलेलं पीक, परंतु हे आता पावसाने ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे ते शेतकरी आता हतबल होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ह्या जमिनीमधली जी काढणीपर्यंत येऊन हे पीक आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचायचं, परंतु निसर्गाने आता हे हिरावून घेतलेलं आहे आणि यामध्येच शेतकरी आता हतबल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. माझ्यासोबत जे काजळे गावातील काही शेतकरी माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कालचा झालेला पाऊस, या पावसाने काय नुकसान झालेलं? काल झालेला पाऊस हा अत्यंत भयानक पाऊस होता. ढगफुटीदृश्य पाऊस होता आणि त्या पावसामुळं आमचा काजळा, पानखेडा आणि घोटण शिवारामध्ये शेकडो एकर जमीन ही खरकटून गेलेली आहे आणि आमचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आजच्या घडीला. आणि याच्यावर शासनानं तुरंत आम्हाला नुकसान भरपाई देणं फार जरुरी आहे. आणि जर आम्हाला नुकसान भरपाई नाही भेटली तर नाईलाजानं आम्हाला जो मार्ग नाही निवडायचा तो मार्ग निवडावा लागेल. तो म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. कालचा रात्री जे पाऊस झाला, कशा पद्धतीने पाऊस होता? भयभीत परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस, रात्रीचा पाऊस हा वारा, विजाच्या कडकडासह पाऊस होता आणि पाऊस असा होता की तो सतत 5-6 घंटे कंटिन्यू चालला आणि त्यामुळं नाल्यामध्ये पाणी नाही ॲडजस्ट झालं. ते शेतीतून पाणी निघून गेलं आणि पिकाचं आतून नुकसान झालं. हे काढणीला आलेलं पीक आपण बघू शकतो. सोयाबीन कशा पद्धतीने हे हार्वेस्टिंगला आलेले आहे, परंतु आता या पाण्यामुळं संपूर्ण पीक हे जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे. काय सांगाल, प्रशासनाला या संदर्भात काय माहिती दिली का? प्रशासनाला आम्ही तहसीलदाराला कळविलेलं आहे. तहसीलदार साहेब आता येत आहे आणि भरपूर 1 फूट खडून जायला ही पूर्ण जमीन आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास हा हिसरून घेतलेला आहे आणि भरपूर समजा 1-1.5 फूट अशी माती उकरून माल मुळ्या चट खराब झालेले आहे. भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. काजळा, पानखेडा आणि घोटण शिवारातले भरपूर पुलं वाहून गेलेले आहे, काही रस्ते वाहून गेलेले आहे, एरीचे भरपूर नुकसान झालेले आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला अत्यंत हालाकीची परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याची. आणि सोलर पण भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करतो मी की कर्जमाफी ही शेतकऱ्यांना झाली पाहिजे, कारण की शेतकरी भरपूर अडचणीत सापडलेला आहे. या संकटात भरपूर शेतकरी एकीकडे अडचणीत सापडत असताना परंतु सरकारने आणखी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. त्यामुळे शेतकरी एकीकडे निसर्गाचे जे संकट त्यांच्यावरती आहे आणि शेतकऱ्याकडे कर्जमाफी हा संदर्भ फार मोठा ज्वलंत विषय आहे. काय सांगाल कर्ज संदर्भात? शासनाने जे मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देऊ, असं देऊ तसं देऊ, आतापर्यंत कोणता JR नाही काढला, काही नाही केलं. नुसतं आपलं लोकायला, शेतकऱ्याला भूलथाप्याचे हे देणं चालू आहे की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, हे देऊ ते देऊ. आतापर्यंत नाही दिलं, पण आता जे वरून संकट आलं आमच्यावर, जे पावसानं जे आमचं जेवढं नुकसान केलं आहे
आम्हाला कर्जमाफी द्यायची तर द्या, नाही तर देऊ नका, पण आज आमचं जे नुकसान झालं आहे आम्हाला याची तात्काळ मदत देण्यात यावं ही आमची शेतकऱ्याची विनंती आहे शासनाकडे, की हात जोडून विनंती करतो मी शासनाला की आम्हाला तात्काळ जे नुकसान झालं आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर जी तुम्हाला आर्थिक मदत करता येईल तेवढी मदत करावी ही माझी सरकारला हात जोडून विनंती शासनाला. काय सांगाल प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली का? आता पंचनामा या संदर्भात येत आहे का? मी विठ्ठल बळप राहणार काजळा. माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तहसीलदार साहेबांना स्थानिक अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आदेश देऊन काजळा गावातील शिवारातील पानखेडा गाव, काजळा, घोटण यांचे लवकरात लवकर पंचनामे करावे व आर्थिक मदत लवकरात लवकर कशी शेतकऱ्याला मिळेल याच्याकडे लक्ष घालावे एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना. निश्चितच यामध्ये या अतिवृष्टीच्या पावसामुळे जवळ हजारो हेक्टर जमीन ही पाणी उद्ध्वस्त झालेली आहे, पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी हे आता कुठंतरी सरकारला नुकसानीची तत्काळ पाहणी करून त्या पद्धतीने मागणी करत आहे की यावर आम्हाला मदत मिळावी. आणि कर्ज संदर्भात देखील त्यांनी ह्या ठिकाणी प्रश्न मांडला, कर्ज संदर्भात देखील कर्जमाफी व्हावे हे देखील त्यांनी प्रश्न मांडलेला आहे. मी किशोर श्रीसर सर, टॉप न्यूज मराठी, काजळा.